जय जिजाऊ. आज 26 जून लोकराजे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची 152वी जयंती. सर्वप्रथम त्यांच्या विचार स्मृती कार्यांना विनम्र अभिवादन. महाराष्ट्राच्या सामाजिक प्रबोधनाच्या लढ्यामध्ये छत्रपती शाहू महाराज यांचे मोठे योगदान राहिलेले आहे. 26 जून 1874ला शाहू महाराजांचा जन्म झाला. त्यांचे मूळ नाव यशवंतराव असे होते. त्यांचे जनकपिता जयसिंगराव घाडगे. ते 1884ला कोल्हापूरच्या भोसले घराण्यात दत्तक गेले आणि 1894ला ते कोल्हापूरचे अधिकृत राजे झाले. शाहू महाराज राजे झाल्यानंतर त्यांनी हिंदुस्थानचा दौरा केला आणि संबंध हिंदुस्थानातली सामाजिक राजकीय परिस्थिती जाणून घेतली. छत्रपती शाहू महाराज जरी राजे असले तरी त्यांनी लोकशाही पद्धतीने राज्यकारभार केला. सर्वसामान्य, उपेक्षित, वंचित, शोषित, अस्पृश्य माणसांना न्याय कसा मिळेल यासाठी विशेष स्वरूपाचे प्रयत्न त्यांनी केले. आज स्वातंत्र्य भारतामध्ये जे कायदे आहेत ते कायदे करवीर संस्थानात शाहू महाराजांनी त्या काळात केले होते. प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि मोफत करणारा त्यांनी कायदा केला. अस्पृश्यता कायद्याने नष्ट केली. आंतरजातीय विवाहाला कायदेशीर स्वरूप प्राप्त करून दिलं. आणि अतिशय महत्त्वाची बाब, 1902ला त्यांनी उपेक्षित, वंचित, शोषित घटकांना विकसित समाजाच्या बरोबर आणण्यासाठी 50% आरक्षणाचा क्रांतिकारी निर्णय घेतला. या आरक्षणामध्ये फक्त ब्राह्मण, प्रभू, शेणवी ह्या 3 जाती सोडल्या तर बाकी सगळ्या जातींना समाविष्ट करून घेतलं. अजून महत्त्वाचा मुद्दा की त्या काळातल्या मराठा समाजाला देखील शाहू महाराजांनी आरक्षण दिलं होतं. हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. शाहू महाराज हे परिवर्तनवादी आणि पुरोगामी विचाराचे होते. ते स्वतः एक चांगले मल्ल होते. त्यांनी कुस्तीला प्रोत्साहन दिलं, देशी खेळांना प्रोत्साहन दिलं, गुणवंतांना मदत केली, कलावंतांना आश्रय दिला. विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना लंडनला शिक्षणासाठी जाण्यासाठी मुलाची मदत केली. शिवाय त्यांच्या वर्तमानपत्रालाही मदत केली. छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचं कार्य आजही आपल्या सर्वांच्या समोर प्रेरणेचा दीपस्तंभ अशा स्वरूपाचं आहे. म्हणून आज त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या विचार स्मृतींना अभिवादन करत असताना तमाम भावा बहिणींना एकच विनम्रतेचं आव्हान करतो की छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचे विचार आणि कार्य समजून घेणं हे नव्या पिढीने खूप महत्त्वाचं आहे. त्यांचा तो शिक्षणाचा, त्यांचा तो समतेचा, त्यांचा तो ज्ञानाचा विचार आपण अंगीकारणं आणि तो पुढे नेणं हीच खऱ्या अर्थाने शाहू महाराजांना मानवंदना ठरेल. पुनश्च एकदा छत्रपती राजर्षी शाहू महाराजांना कोटी कोटी अभिवादन.